नमस्कार, जय भीम मित्रांनो. आज मी तुम्हाला माझं सेटअप दाखवतो इथे. आता जवळपास पावणे 8 वाजलेले आहेत सकाळचे आणि इथे जर बघितलं तुम्ही, तर इथे आपला हा छोटासा माऊस आहे, जो की गाडीसारखा माऊस आहे. याला लाईट पण आहेत, 2 लाईट आहेत मस्तपैकी आणि हा आपला जो सेटअप आहे, तो हा तुमच्या समोर आहे. हाताच्या लाईनपेक्षा चार्टच्या लाईनवरती जास्त विश्वास आहे आपल्या इथे आणि या ठिकाणी ह्या लाईनवरती ट्रेड घेण्यासाठी आपल्याला आता हे रिअल अकाउंट आहे आणि तुम्ही जर इथं बघितलं तर या ठिकाणी हे डेमो अकाउंट देखील आहे इथे. हे रिअल अकाउंट आहे आणि हे दुसरे एक रिअल अकाउंट या ठिकाणी आहेत. आता डेमोमध्ये मी तुम्हाला दाखवतो, रिअलमध्ये मी सकाळीच ट्रेड केलेला आहे, ते अगोदर दाखवतो. त्याच्यानंतर डेमो दाखवतो तुम्हाला, की सकाळी एक ट्रेड केला छोटासा 0.1 लॉटनी ट्रेड केला. इथे क्लोज पोझिशनमध्ये दिसेल तुम्हाला. हे बघा 18 जुलै हे 16 तारखेला केलेले होते. एवढे ट्रेड केले त्याच्यामध्ये आणि हे जवळपास बघता तुम्ही 1, 2 2-3 असे डॉलर इथे प्रॉफिट घेतलेला आहे. तर अजून कोणता ट्रेड केलेला नाही. सकाळी जो आहे हा ट्रेड घेतला होता 4:47ला घेतला होता आणि क्लोज केला जवळपास 6:49ला हा ट्रेड क्लोज केलेला आहे. आणि आता ह्याच्यावरती ट्रेड मी कशा पद्धतीने घेतो ते तुम्हाला मी दाखवतो, की या ठिकाणी आता हे गोल्डचा चार्ट आहे आणि आता हे मार्केट वरती जात आहे. वरती जात आहे, तर आता हे आपलं टार्गेट काय असतं, की या ठिकाणी जे मी इंडिकेटर वापरतो ते सपोर्ट लेव्हलला आल्यानंतर इथे आपल्याला बाय करायचं असतं आणि रेजिस्टन्स लेव्हलला इथे प्रॉफिट बुक करायचं असतं. पण हे मी बघितलं नाही आणि हे मिस झालेलं आहे, तर हे सोडून दिलेला आहे विषय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी हे आपलं एक सॉफ्टवेअर आहे, जे की प्रत्येक जणांना माहिती आहे, की कोणतं सॉफ्टवेअर आहे. जर तुम्हाला माहीत नसेल, तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल, की हे कोणतं सॉफ्टवेअर आहे. आता हे अशा पद्धतीने सिग्नल येतात, बाय कुठे करायचं, सेल कुठे करायचं, हे सिग्नल येतात. इथे मी फक्त गोल्ड आणि BTCचा चार्ट लावलेला आहे. हे 2 इथे जो आहे BTCचा चार्ट आहे हा आणि सेकंड जो आहे तो गोल्डचा चार्ट आहे. 2 चार्ट इथे मी लावलेले आहेत आणि 2 मध्ये फोकस इथे आपल्याला करायचं. 1 मिनिटाची टाईम फ्रेम आहे. ह्याच्यामध्ये मित्रांनो इथे आपल्याला सिग्नल येतो, की जेव्हा सेलचा सिग्नल येतो, तेव्हा आपल्याला सेल करायचा असतो आणि ज्या कॅन्डलमध्ये आपण सेल केलेला आहे, त्या प्रिव्हियस कॅन्डलचा जो हाय किंवा लो असेल, तो आपल्या इथं स्टॉप लॉस असणार आहे. आता इथे बघा तुम्ही हा बायचा सिग्नल दिला एकदम जबरदस्त आणि इथे आपली एंट्री या ठिकाणी पडणार बायमध्ये. इथे हे जे माऊसचा कर्सर दिसतोय मला तिथे, इथे एंट्री पडणार. मी एक लाईन ओढून दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल, की बायची एंट्री आपली इथे पडणार आणि आपला जो स्टॉप लॉस आहे या ठिकाणी राहणार आणि बघताय तुम्ही, की इथून एंट्री झाल्यानंतर जवळपास एक 4-5 कॅन्डल प्रॉफिट हे खूप झालं मित्रांनो. तर हे अशा पद्धतीने जे आहे तुम्ही ट्रेड करू शकता. हे एक सपोर्टिंग सॉफ्टवेअर आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला बाय सेलचा सिग्नल येतो. टाईम फ्रेम तुम्ही इथे चेंज करू शकता. 1 मिनिटं, 5 मिनिटं, 15 मिनिटं, 1 तास. आता हे 15 मिनिटावरती देखील बघताय तुम्ही. 15 मिनिटावरती इथं या ठिकाणी बायचा सिग्नल या ठिकाणी आलेला आहे. तर 15 मिनिटावरती स्टॉप लॉस हा खूप मोठा होतो आपला आणि एक छान रॅली पण इथे आपल्याला पाहायला भेटते. तर हे हे मार्केटची खासियत आहे. हे जे सॉफ्टवेअर आहे आपलं, त्याची खासियत आहे मित्रांनो. तर हे तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हा कसा वाटला माझा छोटासा सेटअप मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.